हाय फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर भोगीची इथं तयारी करत होते, जसं की मिक्स भाजी असती किंवा बरेच काही फ्रेंड्स, असतं। वेलकम टू बॅक माय चॅनल। तर आज भोगीची तयारी माझी सकाळची चाललेली पार्लरला होती। जाऊन आलेले होते, जसं दळण की पण ठेवायला बाजरीचं गेलेले दळण होते आणि वगैरे दळण केलेलं ठेवून होतं आल्यानंतर आणि दळण येतानाच पार्लरला पण ठेवायला जाऊन जाणार आलेले होते। तर होते। म्हटलं येतानाच स्त्रियांना पार्लरमध्ये स्वतःसाठी पण जाऊन कधीच वेळ यावं। तर भेटत मी नाही, इथं दळण बाकीच्यांना ठेवून आले आणि येताना बाकीच्यांसाठी पार्लरमध्ये पण जाऊन पुरेसा वेळ आलेले भेटतो, होते। पण परत स्वतःसाठी परत त्या जाणं कधीच होत वेळ देत नाही नाहीत किंवा काढत पण आणि नाहीत। लेडीज लोकांना तर स्वतःसाठी कधीच पार्लरमधून वेळ मिळत आल्यानंतर नाही मी साडी बाकीच्या सिलेक्ट कामातून। करायचं ठरवलं प्रत्येकाची की सगळी जी कामे कोणती सगळ्यांची घालायची होत आहे, राहतात, आपण पण ती स्वतः मात्र अगोदरच वरती स्वतःकडे काढून कधीच ठेवूयात, लक्ष परत देत टाइम नाहीत। भेटत नाही म्हणून म्हटलं जाऊयात किंवा आणि कामाच्या घाईत आल्यानंतर मग विसरून पण विचार जातं। केला खूप साऱ्या साड्या की होत्या, पण साडी पण कन्फ्युजन आपण खूप चूज होतं करून की ठेवूयात, कोणती घालायची घालायची किंवा आहे कोणती चूज ती। करायची। तर तर इथं भरपूर फायनली साड्या मी होत्या, साडी कन्फ्युजन काढलेली तर होती, खूप होत होतं, जी पण की फायनली एक साडी थोडीशी प्रेस काढलेली करायची होती। होती त्याला। तर तर म्हटलं म्हटलं काढून आपण त्याला ठेवूयात, मोकळ्या इस्त्री वगैरे टाईममध्ये करून प्रेस करून ठेवूयात, पण होईल जसं की त्यासाठी। परत टाइम मिळत तर नाही आणि इथं मी एकदा काढलेली लक्षातून होती गेलेली गोष्ट परत आणि याचा ही साडी लक्षात एकदा पण घातलेली लवकर येत होती, नाही। पण ब्लाऊज वगैरे आणि काही ते तेव्हा शिवलेला झाल्यानंतर मी नव्हता। तर आता आता भोगीची म्हटलं तयारी पूर्ण वेअर करणार होते, करूयात जसं आणि की नंतर मिक्स मी भाजी असते। जी तर मिक्स इथं भाज्या होत्या, वाटाणा जे की होता, भोगीची भाजी मिक्स वाटाणा, असते पावटा, किंवा घेवड्याची भोगीची शेंग, भाजी पण म्हणतात किंवा मिक्स भाजी भुईमुगाच्या पण शेंगा, म्हणतात। परत तर मी गाजर, त्या भाज्या सगळ्या निवडून घेणार वांग होते। वगैरे दुपारचा होतं, टाइम होता, म्हटलं परत टाइम तर भेटत नाही। चणे वगैरे। तर मुलं म्हटलं आपण झोपलेली ते साफ असली की करून तेवढ्या ठेवण्यात, टाईममध्ये कारण या बाकीची कामं भाज्या उरकून साफ घेता करायला खूप येतात। टाइम असा तर जातो, वाटाणा, तेवढा टाइम पावटा, गाजर त्या होतं, दिवशी तर घेवड्याची शेंग मिळत होती, नाही। किंवा तर म्हटलं दुपारचा चणे होते, टाइम आहे, तर तेवढ्या वेळात हे भुईमुगाच्या आपण शेंगा काम होत्या। करूयात। तर तर ते त्यातल्याच म्हटलं थोड्या निवडून थोड्या ज्या घेऊयात, भाज्या होत्या कारण अशा गोष्टींना त्या बराच मी असा वेळ लागतो आणि दुपारचा संक्रांती वेळ काय तो पूजण्यासाठी निवांत असतो, किंवा परत देवाला टाइम भेटत ओवाळण्यासाठी नाही ठेवलेल्या होत्या आणि सकाळ संध्याकाळ बाकीच्या कामाच्या भाज्या या गडबडीत। तर साफ म्हटलं करून आपण साफ घेतलेल्या करून होत्या। घेऊयात। तर माझं 1.5 ते 2 तास जसं की इथंच मसाले गेले, भात पण करतो त्याची पण तयारी पूर्ण भाज्या करायची सगळ्या होती आणि या सफाई पण भाज्या करत सोलून ठेवायच्या करेपर्यंत। होत्या। तर खूप सारा वेळ लागत होता, आणि मग जवळजवळ नंतर माझा 1 म्हटलं ते 1.5 तास की ह्या भाज्या या सोलून झाल्यात, साऱ्यामध्ये तर गेला एकाच आणि एका फायनली साईडला माझ्या इथं ठेवून भाज्या घेऊया ताटात, म्हणजे पटकन लक्षात एकदम येईल स्वच्छ कोणती करून राहिली झालेल्या, किंवा साफ कोणती करून नाही झालेल्या राहिली। तर होत्या। बऱ्यापैकी वाटाणा, इथं होत्या पावटा, सगळ्या। चणे, वांग फक्त गाजर, कट करून टाकायचं घेवड्याची होतं, शेंग जे की आणि मी इकडं दुसऱ्या उद्या शेंगदाणे होते। टाकणार होते। अगोदर वांग 2 मिनिटं शेंगदाणे जरी पण मुली कापून पण ठेवलं हेल्प तरी ते करत काळं होत्या थोड्या पडतं, थोड्या। फायनली इथं म्हणून माझं म्हटलं ते सगळं काही नंतर करता रेडी येईल। तर झालेलं अशा होतं। प्रकारे बघू मी सगळी शकता खूप भाजी मिक्स छान अशी करून भाजी घेतलेली लागते होती। आणि या दिवशी मेन दिसताना पण म्हणजे खूप खूप छान छान अशी अशी टेस्ट दिसत आहे। लागते भाजीची। आणि त्यानंतर मी ती तर फ्रीजमध्ये हे साफ ठेवून करून दिली, झाल्यानंतर मग जेणेकरून म्हटलं दुसऱ्या दिवशी कारळ्याचा करायला कूट पण सोपं पडतं। करायचा आणि होता, इथं मी तर मग कारळ्याचा कूट कारळ्याचा पण कूट करून पण करून घेतलेला घेतलेला होता, होता लागलीच। जसं की त्या तर भाजीतच म्हटलं आहे टाकायला टाइम लागतो तर आणि त्या करून भाजीची घ्यावं। टेस्ट अतिशय छान आणि अशी जो होती। किराणा आणलेला आणि होता नंतर ते थोडाफार झाल्यानंतर संपलेला, माझा किराणा तर पण तो देखील आणलेला भरायचा होता, जो होता। की साबण वगैरे थोडाफार होता, जसं संपलेला की होता, साबण कधीच शिल्लक तर राहत तो देखील नाहीत, मी भरून घेतलेला होता। साबण आणि तेल। थोडंसं सामान तर होतं, मुलांचं जास्त काही इथं नव्हतं। पॉपकॉर्न होतं, इथं तर ते अंगाचे करून आणि आल्यानंतर कपड्याचे ना, जे साबण मी वगैरे सकाळचं होते, पीठ ठेवलेलं ड्रायफ्रूट होतं होते चक्कीत, ते पण पीठ आणि बऱ्यापैकी संध्याकाळचं मला सामान भेटलेलं भरलेलं होतं होतं। आणि मी ते ते झालं सगळं चाळून आणि वगैरे त्याच्यानंतर घेतलेलं मग होतं, बाजरीचं कारण जे पटकन बरं दळण पडतं मग चक्कीतून भाकरी आणलेलं वगैरे होतं, ते करायला। देखील पीठ चाळून ठेवलेलं पण होतं। मी परत अशीच टाइम बाजरीचं मिळत ज्वारीचं नाही जे आणि पीठ आहे मोकळा ते वेळ चाळून कशाला ठेवत वायाला असते, घालवाना. तर जेणेकरून खूप